नमस्कार मित्रांनो, आज आपण चालले आहोत नृसिंहवाडी दत्त मंदिरात। एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा, इतकं मस्त अशी हवा चालू होती आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती मोठा असा पवनचक्कीचा पाता दिसलेला आहे बघा। नाही तर मला पहिल्यांदा इतक्या जवळून तो पवनचक्कीचा पाता बघायला भेटला, नाहीतर आपल्याला दुरून जर बघितलं पवनचक्की तर एकदम भिंगरी सारखी दिसते छोटीशी। काय थंडगार वातावरण, काय मस्त असं वारा चालू आहे, काय हिरवीगार झाडी आणि आमच्या पुढे चालणारी क्रूझर, एकदम ती पण आमचीच गाडी। तर आता आपण आलेलो आहोत नृसिंहवाडी दत्त मंदिराकडे। तर चला मित्रांनो, आता आपण एक्सप्लोर करूया नृसिंहवाडी दत्त मंदिर। तर मित्रांनो, नृसिंहवाडी दत्त मंदिराच्या बाजूलाच लागूनच दोन नद्यांचा संगम होतो, म्हणजेच की एक आहे कृष्णा नदी आणि दुसरी आहे पंचगंगा नदी। या दोघी नद्यांचा इथे संगम होत असतो। परत नियमाप्रमाणे इथे आपण गाभाऱ्यातली शूटिंग करू शकत नाही, म्हणून आपण इथे बघा TV वरती आपण दर्शन घडवून देत आहे। हे बघा मित्रांनो, आम्ही सर्व ग्रुप इथे आलेला आहे, बसलेले बघा पायऱ्यांवर। हे या ठिकाणी सर्वांना तीर्थ दिले जात आहे। या मंदिरामध्ये आल्यानंतर आम्हाला पेड्यांची खूप वेगवेगळे पेड्यांची व्हरायटी बघायला मिळाली बघा, आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त सुंदर अशा टेस्टी लागणारा पेढा म्हणजे भस्का पेढा। यामध्ये बघा मित्रांनो, मी शूटिंग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये भस्का पेढा पण आहे बघा। हा बघा, स्पेशल शिंदा आहे तिथे आणि खूप व्हरायटीज आहे तिथे बघा। तर मित्रांनो, आज आपण गेलेलो होतो नरसोबाच्या वाडीमध्ये। तर तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदत्त लिहायला विसरू नका। बाय बाय।